गुड मॉर्निंग फ्रेंड्स, एज्युकल्चर स्कूलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी कौस्तुभ पाटील. आज आपण सॅट मधल्या पेपर मधल्या सिव्हिक्स या घटकाची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करणार आहोत. तरी आपण वेळ न दवडता लगेचच सिव्हिक्सच्या प्रश्नांची पाहणी सुरू करूया. मध्यावधी निवडणुका म्हणजे मिड टर्म इलेक्शन मीन्स. तर तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये जे निवडणुका होतात त्या दर 5 वर्षांनी होतात. लोकसभेच्या असू देत किंवा त्या विधानसभेच्या असू देत. लोकसभा म्हणजे पूर्ण भारतभरच्या आणि विधानसभा म्हणजे फक्त स्टेटच्या निवडणुका. तर मध्यावधी निवडणुका म्हणजे दर 5 वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका या मध्यावधी नसतात, त्या सार्वत्रिक निवडणुका असतात. सार्वत्रिक किंवा त्याला जनरल इलेक्शन्स म्हणतात. जनरल इलेक्शन्स. संसद संसदेने राजीनामा दिल्यानंतर निवडणुका याला पोट निवडणुका म्हणतात. पोट निवडणुका. बाय पोल्स. आणीबाणीच्या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना काही असं वेगळं नामाभिधान नाहीये आणि मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे मध्यावधी निवडणुका. Elections that take place when Lok Sabha was dissolved before the completion of 5 years. 5 वर्षाचा कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर जर निवडणुका घेतल्या तर त्यांना मिड टर्म इलेक्शन किंवा मध्यावधी निवडणुका म्हटल्या जातात. नेक्स्ट, संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम डॅश यांनी केले. डॅश हँडल्ड द टास्क ऑफ प्रेझेंटिंग द ड्राफ्ट, आन्सरिंग व्हेरियस क्वेश्चन्स raised and making changes in the draft as per suggestions of the Constituent Assembly. तर याचं सरळ सरळ उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि म्हणूनच त्यांना आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जातं. आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते प्रेसिडेंट होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे. प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेचे ते अध्यक्ष होते आणि हे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांचे मेंबर्स होते संविधान सभेचे. तर याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मसुदा समितीचे अध्यक्ष. त्यांनी हे सगळं काम पाहिलं होतं. पुढे जाऊया. लोकसभेच्या संदर्भातील विधान खालील दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखा. सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट इन रिलेशन विथ द लोकसभा. तुम्हाला चुकीचं स्टेटमेंट ओळखायचं आहे. जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड हे करेक्ट आहे. सदस्यांची संख्या निश्चित करणे हे पण करेक्ट आहे. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष नाही तर 5 वर्ष असतो लोकसभेमध्ये. 5 वर्ष असतो लोकसभेमध्ये. ओके. आणि चौथं स्टेटमेंट इथं यायचं राहिलंय, आपण इंग्लिश मध्ये बघूया. इलेक्शन्स टेक प्लेस आफ्टर फिक्स टेन्युअर हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं 1, 4, 2 आणि 1 बरोबर आहे. तर हे स्टेटमेंट जे आहे चुकीचं आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर आहे. त्याने आपल्याला चुकीचं स्टेटमेंट विचारलं आहे. प्रश्न नेहमी ध्यानपूर्वक वाचायचा आहे. चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलंय. चुकीचं दिलं असेल तर त्याला सर्कल करायचं आणि तसा मार्क बरोबर करायचा. चुकीचं टेन्युअर ऑफ लोकसभा 6 इयर्स नाही तर 5 इयर्स आहे. हे तुम्हाला पाठच करायचं आहे. राज्यसभेचा 6 इयर्स असतो, लोकसभेचा 5 इयर असतो. पुढे जाऊया. शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पर्याय ओळखा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिव्हिल सर्वंट. सिव्हिल सर्वंट म्हणजे आपण सिव्हिल सर्वंटचं पहिले डेफिनेशन बघूया. सिव्हिल सर्वंट म्हणजे सन्नदी अधिकारी. सन्नदी अधिकारी म्हणजे जे स्पर्धा परीक्षा देऊन पास होऊन येतात. स्पर्धा परीक्षा पास करून येतात त्यांना आपण सन्नदी अधिकारी म्हणतो. आणि लोकप्रतिनिधी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल. म्हणजे जे निवडणुकातून येतात, इलेक्शन्स किंवा निवडणुकातून लढून येतात त्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो.
तर इथं जर आपण बघितलं डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे सिव्हिल सर्वंट आहे, तहसीलदार हे सिव्हिल सर्वंट आहेत आणि म्युन्सिपल कमिशनर हे सिव्हिल सर्वंट आहेत. मात्र जे मेयर आहेत ते काय आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांनी नॉट अ सिव्हिल सर्वंट विचारलंय, तर आपलं उत्तर काय असणार आहे, मेयर किंवा महापौर ज्यांना म्हणतो आपण. मेयर किंवा महापौर जे असतात ते आपले सिव्हिल सर्वंट नसतात, ते लोकांचे प्रतिनिधी असतात, निवडणुकीतून निवडून आलेले असतात. पुढे जाऊया. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन डॅश येथे होते. महाराष्ट्र लेजिस्लेचर, इथं त्यांनी अर्थसंकल्पीयचा उल्लेख केलेला नाही, तर अर्थसंकल्पीय याचा अर्थ आहे बजेट सेशन. अर्थसंकल्पीय म्हणजे बजेट सेशन, भाषांतर बरोबर नाही झालेलं. महाराष्ट्र लेजिस्लेचरचं बजेट सेशन हे मुंबईला होतं, याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई. 2 सेशन दरवर्षी 3 सेशन होत असतात, 2 सेशन हे मुंबईत होतात. तर हिवाळी अधिवेशन जे होतं ते नागपूरमध्ये होतं. हिवाळी किंवा विंटर सेशन ज्याला आपण म्हणतो, हिवाळी किंवा विंटर सेशन ज्याला आपण म्हणतो ते कुठं होतं, नागपूरला होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई, अर्थसंकल्पीय अधिवेशन. आपण पुढे जाऊया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2023च्या प्रश्नांची उत्तरं बघितली. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते सिव्हिक्सशी रिलेटेड. तुम्हाला जर अजून याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ऍप्स आणि वेबसाईटचं, त्यावर आपल्या प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध आहेत. ते तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या पालकांपर्यंत, तुमच्या शाळे शिक्षकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अधिकाधिक फायदा व्हावा आणि तुम्ही या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं ही आमची इच्छा आहे. तरी आम्ही इथं थांबतो आता. धन्यवाद.